आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। वसुलीचा बाजार जोरात, पण वाहतूक नियोजन कोलमडलाय। शेळी बाजारासाठी पावत्या हव्यात, नागरिकांची सुरक्षितता नको का? तळेगाव ढमढेरे बाजार समितीच्या प्रशासनाच्या कारभारावरती गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे चित्र समोर आलं आहे। शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजार आवार तळेगाव ढमढेरे परिसरामध्ये शेळी बाजार भरत असताना मोठ्या संख्येने या ठिकाणी व्यापारी येत असतात। या ठिकाणी वाहनांची गर्दी त्या प्रमाणामध्ये वाढते, तर मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल देखील होते। पण या सगळ्या गर्दीचे वाहतूक नियोजन नेमकं कुठे आहे? बाजार समिती परिसरामध्ये व्यापारी आणि मालवाहतूक करणारी वाहनं बेशिस्तपणे रस्त्यावरती उभी केली जात आहेत, त्यामुळे वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडालाय। एकीकडे शेळ्यांचा बाजार, दुसरीकडे रस्त्यावरती उभी असलेली वाहनं आणि मध्ये अडकलेले सर्वसामान्य नागरिक, शाळकरी मुलं, कामगार, पादचारी, दुचाकीस्वार यांना या जीवघेण्या वाहतूक कोंडीमधनं मार्ग काढावा लागतो। आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे या परिसरात यापूर्वी अनेकदा अपघात झालेले असताना देखील प्रशासन आणि बाजार समितीला अद्यापही जाग का येत नाहीये? का आणखी किती अपघात झाल्यावर प्रशासन हालचाल करणार? एखादी दुर्घटना घडण्याचीच वाट बाजार समिती पाहते आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी बोलून दाखवलाय। तर वसुलीवरती नागरिकांचा थेट सवाल होतो आहे। वसुलीचा बाजार जोरात चालू आहे, पण वाहतूक नियोजन कोलमडलाय। शेळी बाजारासाठी पावत्या हव्यात, मात्र नागरिकांची सुरक्षितता नको का? एकीकडे शेळी बाजार भरवायचा, व्यापाऱ्यांकडनं पावत्या फाडायच्या, महसूल आणि वसुली करायची, पण त्याच व्यापाऱ्यांच्या वाहनांचं नियोजन कोण करणार? वसुलीच्या वेळी प्रशासन तत्पर दिसतं, मग नागरिकांच्या सुरक्षिततेच्या वेळी प्रशासन नेमकं कुठं गायब होतं? बाजार समितीला धंदा हवा आहे, महसूल हवा आहे, पावती हवी आहे, मग नागरिकांना सुरक्षित रस्ता आणि सुरळीत वाहतूक देण्याची जबाबदारी कोणाची? बाजार समितीचा कारभार फक्त पावती काढण्यापुरताच आहे का? नागरिकांच्या जीवापेक्षा वसुली मोठी झाली का? असे प्रश्न या अनुषंगानं समोर येत आहेत। त्यावर रस्त्यावरती उभी असणारी वाहनं, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होतीये। बाजार समिती त्यांचं नियोजन का करत नाहीये? शेळी बाजाराला विरोध नाही, पण बाजार भरवायचा असेल तर पार्किंगची व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी देखील घ्यावीच लागणार आहे। आता तरी बाजार समिती, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन झोपेमधनं जागे व्हावं, स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करावी, रस्त्यावरती बेशिस्तपणे वाहनं उभे करणाऱ्यांवरती कारवाई करावी, वाहतूक नियंत्रणासाठी योग्य व्यवस्था करावी, तसेच अपघात झाल्यानंतर पंचनामा करण्यापेक्षा अपघात होऊ नये यासाठी आजच नियोजन करावं। कारण वसुलीच्या पावत्या काढण्यासाठी प्रशासनाला वेळ आहे, मग नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वेळ कधी मिळणार? तळेगाव ढमढेरेच्या नागरिकांचा हा सवाल आता प्रशासनानं ऐकायलाच हवा। नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवा, वाहतूक कोंडीवरती तातडीनं उपाययोजना करा आणि प्रशासनानं आता तरी जागं व्हावं, अशी माफक मागणी ग्रामस्थ करतायत। अन्यथा यापुढील काळामध्ये तळेगाव ढमढेरे बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर।